नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साथ ही साथ बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळून जाईल. तर बघा मित्रांनो, एक व्हिडिओ सिरीज चालू केली आजपासून. पहिली प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे आपण. काय संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 01 म्हणजे पहिली प्रश्नपत्रिका आहे दारूबंदी पोलीस. त्याच्यासाठी आपण राज्य उत्पादन शुल्क 2024च्या ज्या जागा निघल्या होत्या त्याच्यासाठी आपण मराठी व्याकरणची ही पहिली प्रश्नपत्रिका घेत आहोत. तर जास्त वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करू. मी असेच एक सिरीज आता चालू करणार आहे. दररोज होईल किंवा एक दिवसाआड एक व्हिडिओ तुम्हाला मिळत जाईल. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, पहिला प्रश्न आहे, मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? प्रश्न क्रमांक पहिला, मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? तर ती कशी लिहिली जाते बघा, डावीकडून उजवीकडं लिहिली जाते. कशी? डावीकडून उजवीकडं लिहिली जाते. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 2 नंबरचा, आभाळागत माया तुझी आमावरी राहू दे. अलंकार कोणता आहे ते ओळखायचं आहे. ह्या म्हणजे वाक्यातला अलंकार कोणता आहे ते ओळखायचं आहे. म्हणजे आभाळागत माया तुझी आमावरी राहू दे, तर अलंकार कोणता होईल यात? तर यात अलंकार होईल उपमा दिली बघा. आभाळागत म्हणजे एखाद्याला उपमा दिली, मायेला उपमा दिली आभाळाज, म्हणजे उपमा अलंकार होतो आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 2 नंबरचा झालेला. नंतर तिसरा, शब्बास उद्गारवाच्य आहे बघा, इथं चिन्ह. शब्बास तुमच्या संघाने आज सामना जिंकला. या वाक्यातील कर्म ओळखायचे. बघा याच्यात कर्म कोणता आहे ते ओळखायचं आहे. जिंकणारा कोण आहे? तर संघ आहे. काय जिंकला? तर सामना. तर बघा कर्म काय येईल मग? 3 नंबरचा प्रश्नाचं उत्तर काय येईल आपलं मित्रांनो? तर उत्तर येईल 2 नंबरचं सामना, हे उत्तर येईल सामना. नेक्स्ट प्रश्न आहे 4 नंबरचा, संयुक्त स्वर म्हणजे काय? बघा 2 स्वर एकत्र येऊन निर्माण झालेला जो स्वर असतो त्याला आपण संयुक्त स्वर म्हणून ओळखतो. तर काय? 2 स्वर एकत्र येऊन निर्माण झालेला. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे 3 नंबर. नेक्स्ट प्रश्न आहे 5 नंबरचा, विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते? बघा विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते? एखादं विधान केलं तर त्याच्या शेवटी कोणतं चिन्ह येतं हे विचारलेलं आहे. 5 नंबरचा प्रश्न आहे आपला. तर त्याचं पूर्णविराम येतो. विधानार्थी विधान पूर्ण झाल्यानंतर काय येतो? पूर्णविराम येतो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 6 नंबरचा प्रश्न आहे आपला. तर कुठला आहे 6 नंबरचा प्रश्न? देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? बघा देवालय, देवालय हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे? याच्यात संधी कोणती आहे? बघा देव अधिक आलय हा शब्द फोड करून सांगितलेला आहे मित्रांनो मी तुम्हाला. तर त्याचं उत्तर आहे 6 नंबरच्याचं स्वरसंधी. स्वरसंधी हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 7 नंबरचा, जगन्नाथ शब्दाचा विग्रह कसा होईल? बघा इथं संधीचा आहे बघा, त्याचा विग्रह करायचा आहे. तर जगन्नाथ या शब्दाचा विग्रह होईल जगत अधिक नाथ, जगन्नाथ या शब्दाचा. 8 नंबरचा प्रश्न आहे, कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे. बघा या वाक्यातील कळसुबाई हे डॅश डॅश आहे. म्हणजे कळसुबाई काय आहे? यातलं धातुसाधित आहे, भावाचक नाव आहे, सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे. तर काय आहे? कळसुबाई सगळ्यांनाच माहिती असेल काय आहे, तर ते विशेष नाम आहे. तुमचं स्वतःचं नाव पण काय आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. विशेष नाम आहे, भावाचक नाम आहे. तुम्ही एखादी कार्य केल्यानंतर त्याच्यात तुम्ही एखाद्याला माया लावल्यानंतर ते काय होतं ते पण कमेंट करून सांगा. त्याच्यापेक्षा फक्त तुमच्या नावाचंच सांगा की तुमचं नाव कोणत्या प्रकारचं नाम आहे. बघा आपला नेक्स्ट प्रश्न आहे 9 नंबरचा, चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. बघा चांदणी या शब्दाचं रूप म्हणजे चांदणी हे एक वचन आहे, तर त्याचं अनेक वचन काय होईल? चांदणी याचं अनेक वचन काय होईल? बघा चांदोबा तर होणार नाही. चांदोबा हे स्त्रीलिंगी पुल्लिंगी असं काय होतं आहे बघा त्याचं. तर त्याचं उत्तर होईल चांदणीचं, चांदण्या हे उत्तर येईल. बघा चांदणी या शब्दाचं वचन बदलून येणारा शब्द चांदण्या. बघा 10 नंबरचा प्रश्न आहे, सत्य असत्य व बुद्धीला स्मरून म्हणजे एखादे सत्य असत्य व बुद्धीला स्मरून या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडायचा आहे आपल्याला. तर तो कोणता शब्द असेल? सदविवेक बुद्धी. काय? सदविवेक बुद्धी हा तो पर्याय असेल 1 नंबरचा. 10 प्रश्न झालेले आहेत मित्रांनो आपले. तर नेक्स्ट प्रश्न आहे आपल्यापुढं. नेक्स्ट प्रश्न कोणता आहे? तर बघा 11 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? बघा सोपा शब्द आहे. पुस्तक स्त्रीलिंगी आहे, वीर स्त्रीलिंगी आहे, चित्र स्त्रीलिंगी आहे,
का आड स्त्रीलिंगी आहे, म्हणजे कोणता शब्द हा स्त्रीलिंगी आहे बघा. तर पुस्तक हे पुल्लिंगीच आहे. तर विहीर हा शब्द स्त्रीलिंगी आहे. काय? विहीर हा शब्द स्त्रीलिंगी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 12 नंबरचा सिंहाचे, म्हणजे इथं सिंहाचे आहे बघा. तर इथं काय पाहिजे? सिंहाचे पाहिजे. काय? चे पाहिजे. तर इथं काय झालं? सिंहाची. सिंहाचे ओरडणे खालीलपैकी कोणत्या शब्दाने दर्शवतात? बघा इथं सिंहाचे ओरडणे म्हणजेच डरकाळे असते बघा. ती आपण म्हणतो ओरडणं नसतं, ते डरकाळे असते. नेक्स्ट प्रश्न आहे 13 नंबरचा खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा प्रकार ओळखायचा. बघा एक विभक्ती बघा किती आहे ते मला सांगा. 8 विभक्ती आहे ते, त्याचं कारकार्थ पण आहेत ते सांगेल मी. इथून पुढे व्हिडिओ घेत गेल्यानंतर मी चांगला व्हिडिओ बनवेल. तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढं बघा 13 नंबरचा प्रश्न आहे विधानार्थी म्हणजे काय? विभक्ती ओळखायची. विद्यार्थ्यांना हा पेपर 2 तासात सोडवा. विद्यार्थ्यांनो पाहिजे बघा इथं, नो कारकार्थ नो पाहिजे. तर इथं विद्यार्थ्यांना झालं. तर तिथं काय पाहिजे? विद्यार्थ्यांनो. इथं मात्रा पाहिजे बघा. काय मात्रा? विद्यार्थ्यांनो हे संबोधन आहे. काय? संबोधन म्हणजे कोणती विभक्ती? संबोधन. ती विभक्तीचा कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे ते सांगा बघा. संबोधन म्हणजे. बघा 14 नंबरचा प्रश्न आहे आपला पुढील पर्यायातून पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे या अर्थाची योग्य म्हण शोधायचे. बघा खाली जे पर्याय दिलेले आहेत का त्याच्या ह्या म्हणीसाठी पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे या वाक्यासाठी योग्य म्हण शोधायचे. तर ती कोणती आहे? बघा कोणती म्हण येईल ती? तर ती येईल पाचामुखी परमेश्वर, म्हणजे एक 5 मुखाने बोललेली गोष्ट खरी होते, म्हणजे पुष्कळ लोक बोलतात ते खरे होते. 15 नंबरचा प्रश्न आहे सर्वनाम म्हणजे काय? बघा सर्वनाम हे सगळ्यांनाच माहिती असेल. सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. बघा नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. तर बघा नेक्स्ट प्रश्न आहे 16 नंबरचा कावेरीला लाल फूल आवडते या वाक्यातील विशेषण ओळखायचे. बघा या वाक्यात काय? कावेरीला लाल फूल आवडते. याच्यात विशेषण काय आहे? लाल हे विशेषण त्याचा गुण दर्शवतं. बघा मित्रांनो विशेष काहीतरी आहे ते दर्शवत आहे. कोण? लाल. तर लाल हे याचं उत्तर आहे. 17 नंबरचा आहे आईने बाळाला झोपविले या वाक्यातील झोपविले या क्रियापदाला काय म्हणतात? बघा जे क्रियापद आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे त्याला आपण काय म्हणतो? तर ते आहे प्रयोजक, म्हणजे दुसऱ्याकडून क्रिया करून घेणे म्हणजे प्रयोजक. म्हणजे बाळाला झोपवलं आहे, आईनं झोपवलं आहे बाळाला म्हणून प्रयोजक क्रियापद आहे. 18 नंबरचा प्रश्न आहे पुढील वाक्याचा काळ ओळखायचा आहे. गणेश शाळेत जात होता. बघा गणेश शाळेत जात होता, मग तो पूर्वी होता का आत्ता आहे? जात होता. बघा इथं होता आहे हेच महत्त्वाचं आहे आपल्याला. गणेश शाळेत जात होता तर त्याचं उत्तर आहे काय? भूतकाळात म्हणजे पूर्वी जात होता तो, आत्ता तर जात नाही. वर्तमान असतं तर जात आहे असं झालं असतं. मग त्याच्यात किती प्रकार पडतात ते काळाचे तुम्ही सांगा मला. पर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 19 नंबरचा जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे काय? आपण त्याला काय म्हणतो? बघा आपण सहज बोलून जातो क्षितिज समांतर जागा, म्हणजे क्षितिज समांतर. एखाद्या डोंगरावर बघा आपल्याला असं वाटतं की तिथं आभाळ टेकलेलं आहे, असं जमिनीला आकाश टेकलं आहे असं वाटतं, म्हणजे आभाळ टेकलेलं म्हणतो. आकाश म्हणजेच आभाळ. तर काय म्हणतो? तर त्याचं उत्तर आहे क्षितिज, स्कायलाईन पण म्हणतो आपण बघा त्याला. नेक्स्ट आहे संत गोरोबा कुंभार. 20 नंबरचा प्रश्न आहे संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा संत गोरोबा कुंभार यांची समाधी कुठे आहे? तर ती आहे मित्रांनो धाराशिव. कुठे आहे? धाराशिव. आता नाव चेंज झालं आहे बघा उस्मानाबादचं, तिथं आहे ती. तर कुठं? धाराशिव या ठिकाणी आहे. बघा औरंगाबादचं पण नाव चेंज झालं आहे. तर इथं उत्तर काय आहे? धाराशिव हे याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत मित्रांनो. 20च्या पुढं सिरीज जाईल. तर जय हिंद. व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. मित्रांना शेअर करायला विसरू नका.